आज महाविद्यालय ठाणे येथे झालेल्या विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता आणि अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक बाबी याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून अनेकांनी त्याचा थेट लाभ घेतला। या शिबिरात ठाण्याचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, प्राचार्य डॉक्टर सुनील कर्वे तसंच सीईआरटीचे सदस्य डॉक्टर दिनेश जोशी यांनी मार्गदर्शन केलं। त्यांच्या सखोल आणि अनुभवसंपन्न विचारांमुळे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलंय। या शिबिराचं आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, कोकण पदवीधर प्रकोष्ठाचे संयोजक सचिन मोरे यांनी केलं होतं। यावेळी बोलताना ॲडव्होकेट डावखरे यांनी शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या उद्देशावर प्रकाश टाकला। आज महाविद्यालय या इकडे 11वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झाली आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस सर्वच ठिकाणी होत आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आणि अनेक प्रश्न हे त्यांच्या समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन भेटावं याची एक संकल्पना माझे सहकारी आणि आमचे पदवीधर प्रकोष्ठाचे कोकणाचे प्रमुख सन्माननीय सचिन मोरे यांनी हा विषय समोर आणला आणि त्या दृष्टिकोनाने या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय। याच्यामध्ये शासकीय जे विद्यार्थ्यांना दाखले लागतात, मग ते डॉमिसाईल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, वास्तव्याचा दाखला, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती असणं आणि त्याचबरोबर आता ऑनलाईन मध्ये पार्ट ए, पार्ट बी म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 मध्ये त्यांना फॉर्म भरायचा आहे याच्या संदर्भातली, त्याचबरोबर शासनाच्या निर्णयाच्या संदर्भातली माहिती हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर या शिक्षण क्षेत्रामधले शिक्षण तज्ज्ञ या इकडे उपस्थित होते। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल असा विश्वास मला आहे। या ऑनलाईन पद्धतीमध्ये शासनाचा जो ऍडमिशनच्या संदर्भातला उद्देश आहे की टोटल ट्रान्सपरन्सी सिस्टीम मध्ये आणण्याचा, आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिचेस असतील, काही हर्डल्स असतील ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजत नसेल तर त्या शंका कुशंका दूर करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्रीमती सुनीती देवी सिंघानिया स्कूलमधील शिक्षकांसह सुमारे 45 विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची बाधा झाल्याचं वृत्त ठाण्यातील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालं होतं। सिंघानिया शाळेच्या व्यवस्थापनाने या वृत्ताचा इन्कार केला असून शाळेतील सर्व मुलं आणि शिक्षक सुरक्षित असून त्यांना कुठल्याही रोगाची किंवा आजाराची बाधा झाली नसल्याचं सिंघानिया स्कूलच्या शिक्षण संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले। या संदर्भात रेवती श्रीनिवासन यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शाळेनं सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याचं सांगितलं। ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली, त्यात त्यांना डासांची उत्पत्ती किंवा पैदाशीच्या जागा सापडल्या नाहीत। तरी सुद्धा खबरदारी म्हणून शाळेत सर्वत्र मच्छर मारणारी धूर फवारणी करण्यात आली आहे। वर्गाच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्यात। याशिवाय विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मैं डॉक्टर रेवती श्रीनिवासन हूँ, डायरेक्टर ऑफ सिंघानिया स्कूल्स। मैं यही कहना चाहती हूँ सुनीति देवी सिंघानिया स्कूल के बारे में कि ये हमारे लिए नया स्कूल नहीं है। हम 50 साल से ऊपर स्कूल्स चलाते हैं और हमारा सबसे पहला कर्तव्य है कि हम अपने बच्चों के पास रहे और बच्चों के लिए सब सुविधाएं दें।
हमारा यही रहा है कि गिव द बेस्ट एजुकेशन पॉसिबल एंड बी बेटर दैन द बेस्ट एनी टाइम। ऐसा वाला माहौल है हमारे स्कूल में। और मैं ये बोल रही हूँ कि जहाँ इन्होंने बोला है कि इतने सारे कोविड केसेस हैं और सॉरी डेंगू केसेस हैं, हमको मालूम नहीं है कितने केसेस हैं, हमको कुछ नहीं मालूम। टीएमसी को ने ड्यू डिलिजेंस किया है और उन्होंने सब कुछ देख के गए हैं। उनका भी जो भी सजेशन बोला है हमने फॉलो किया है। एक ही सजेशन बोला था कि जब भी पानी आता है तो मतलब उसको भगा दे। आई थिंक दैट्स ऑल। और कोई कनेक्शन और कोई नहीं है। एजुकेशन ऑफिसर ने आया है, उन्होंने एकदम बढ़िया रिपोर्ट दे के गए हैं और सारा पेपर्स, हम कोई अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग को ऑक्यूपाई नहीं कर रहे हैं। इनफैक्ट हमने ऑनलाइन एंड ऑफलाइन मोड दोनों ऑफ़र किया है। बच्चा स्कूल आना चाहता है तो कर सकता है, साइमल्टेनियसली ऑनलाइन भी हो रहा है। तो आई थिंक वी हैव डन द बेस्ट। उस मतलब हमने सब कुछ दिया है, पेरेंट्स को सब एक्सप्लेन भी किया है। जो पेरेंट्स मिलना चाहते हैं, हमारे वहाँ के प्रिंसिपल सब पेरेंट्स से मिले भी हैं। दरम्यान ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनीही सिंघानिया शाळेतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं स्पष्ट केले। आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली, त्यात डास उत्पत्तीच्या जागा मिळाल्या नाहीत, परंतु तरी सुद्धा पाणी साठून राहील। इतर अनावश्यक कचरा हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगण्यात आले। मागील 1-2 दिवसापासून सिंघानिया शाळेबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत होत्या। पालकांकडूनही मेल उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही काल सकाळीच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फायलेरिया डिपार्टमेंटची टीम सकाळपासूनच शाळेच्या परिसराचा पूर्ण सखोल अभ्यास करण्यासाठी पाठवली होती। मी स्वतः ठाण्यामधून आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी देखील भेट घेतलेली आहे। तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे। ठाण्यातल्या ह्या शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं, म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात, असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेले आहेत। जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते, ते स्पॉट्स सगळे नष्ट करण्यात आले। आता हे कुठले स्पॉट्स असतात तर बाबा कुंड्या असतात किंवा तुटलेले फाटलेले टायर असतात किंवा जुन्या फर्निचर असतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथून हलवण्यात आलेल्या आहेत, जिकडे पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल आणि जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव होईल। ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची एक संपूर्ण 20 ते 22 जणांची टीम कार्यरत होती। त्यांनी तिकडे स्प्रेइंग पण केलेलं आहे। काल संध्याकाळी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे। पावसाळ्यात ठाणे शहरात पाणी पिण्याची परिस्थिती निर्माण झाली। 18 आणि 19 जून या 2 दिवसांमध्ये स्टेम प्राधिकरणाकडून तब्बल 12 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे। अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून त्यामुळे ठाण्यातील काही महत्त्वाच्या भागांचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार असल्यानं ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे 18 जून रोजी सकाळी 9 ते 19 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। या काळात पालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचं व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले। घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघभीड, आनंदनगर, कासरवडवळी, ओवळा आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसंच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्र्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। कामगार दिनाच्या निमित्तानं घरेलू कामगार भगिनींना कामगार मित्र आमदार संजय केळकर यांची ठाण्याच्या विश्रामगृहाबाहेर भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले। आमदार केळकर यांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी विनंती केली होती। यावेळी या घरेलू कामगारांना शुभेच्छापर आमदार केळकर यांनी पुष्प दिलं। आमदार केळकर हे नेहमीच कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात। कामगारांचे आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे।
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं 16 जून हा जागतिक घर कामगार दिन म्हणून घोषित केलाय. 8 मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे 16 जून हा जागतिक घर कामगार दिन घर कामगार महिला देशभर साजरा करतात. या वर्षीच्या जागतिक घर कामगार दिनाचं महत्त्व यावर्षी 29 जानेवारी 2025 रोजी आपल्या सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील घर कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिलाय. या निवाड्यामुळे घर कामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरले. या आनंदी निवाड्याचं स्वागत यावेळी घरेलू कामगारांसोबत आमदार केळकर यांनी उपस्थित राहून केलं. यावेळी या कामगारांसोबत विविध विषयांवर केळकर यांनी चर्चा केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कल्याण परिसरातील 300 घर कामगार महिला 16 जून रोजी जागतिक घर कामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी साखळीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करत या जागतिक घर कामगार दिनाचा संदेश जनतेत पोहोचवणार आहेत. या घरेलू कामगार महिलांना आमदार केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या पेन्शनबाबत, किमान वेतनाबाबत आणि सुरक्षेबाबत प्रयत्नशील असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, महावितरणचे संचालक मुरहरी केळे, उद्योजक संदेश कवितके, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये संदीप पांढरे क्रीडा, डॉक्टर अशोक माने वैद्यकीय, नीता वारे शासकीय, विक्रांत समस्ये उद्योजक, अखिलेश पाल सामाजिक, प्रदीप शेंडगे राजकीय, सुभाष बोंद्रे पत्रकारिता, प्रदीप जानकर शैक्षणिक, वीरू खांडेकर कला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ मुलुंड म्हाडा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, दर्शना जानकर, प्रमोद वाघमोडे, दादासाहेब कर्णावार, अप्पासाहेब शेळके, अनिल जरग आणि ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती साकारणारे शिल्पकार शरद मालनकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसंच 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. यावेळी खासदार नरेश मस्के यांनी अहिल्यादेवींच्या जीवन कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार मांडले. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाई एक सामान्य कुटुंबातील मुलगी होत्या. परंतु त्यांच्या विचारांची खोली, नेतृत्वाची ताकद आणि जनसेवेची निष्ठा इतकी महान होती की त्या इतिहासात अजरामर झाल्या. मंदिराचा जीर्णोद्धार, धर्मशाळा, अन्नछत्र, पाणपोळ्या यांची उभारणी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक काम होतं. त्या काळात इंदूरचं राज्य न्याय आणि समृद्धीचं प्रतीक बनलं. त्यांचा दरबार हा गरीब महिलांनाही न्याय देणारा होता. 300 वर्षापूर्वीच त्यांच्या कृतीतून महिलांचं सशक्तीकरण घडलं होतं हे विशेष आहे. त्यांची दूरदृष्टी, नीतिमत्ता आणि कणखर नेतृत्व हे आजच्या समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक प्रेरणासूत्र असल्याचंही मस्के यांनी सांगितलं. तर आमदार संजय केळकर यांनी देखील आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सर्वांनीच अहिल्यादेवींचा आदर्श घेतला पाहिजे असं सांगितलं. अहिल्यादेवींनी देव, देश, धर्मासाठी अफाट असं काम केलं. हे काम देश परदेशात पोहोचलं पाहिजे इतकं मोठं काम होळकर यांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, उपाध्यक्ष कुमार पळसे, राजेश विरकर, प्रचार प्रमुख सचिन बुधे, उपखजिनदार सुरेश भांड, सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर, मनोहर विरकर तसंच इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.